आम्हाला असं म्हणजे आमच्यावर फार मोठं आभाळ कोसळले. आम्हाला कोणी लागली की सर्वसामान्य कार्यकर्ते दादाकडे गेले. आता साहेबांनी सांगितल्याप्रमाणे दादा अरे मी तर या संपूर्ण घटनेवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट करत शोक व्यक्त केलेला आहे. आपण त्यांनी काय म्हटलं ते पाहूयात. अजित पवारजी हे लोकनेते होते, तळागाळातील नागरिकांसोबत त्यांचे चांगले संबंध होते असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलंय. परत एकदा आपण बघूया पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या काय भावना व्यक्त केल्या. त्यांनी आधी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून फोन करून माहिती घेतली आणि त्यानंतर मग ही प्रतिक्रिया दिलेली आहे. महाराष्ट्राच्या जनतेची सेवा करण्यात आघाडीवर असलेलं कष्टाळू व्यक्तिमत्व म्हणून सर्वत्र अजित पवार यांचा आदर केला जातो. प्रशासनावरची त्यांची पकड आणि गरीब आणि वंचित घटकांना सक्षम करण्याची त्यांची तळमळ विशेष उल्लेखनीय होती. त्यांचं असं अकाली जाणं अत्यंत धक्कादायक आणि दुःखद आहे. त्यांच्या कुटुंबियांसोबत माझ्या संवेदना. तर सकाळी 8:10 अजित पवार यांच्या विमानानं टेक ऑफ घेतलं होतं. बारामतीमध्ये त्यांची आज 11 वाजता सभा पार पडणार होती आणि ते बारामतीकडे येण्यासाठी निघाले. अजित पवार यांचं विमान हे साधारण कुठपर्यंत गेलं आपण हे मॅपच्या माध्यमातून पाहतोय. कशा पद्धतीनं अजित पवार यांच्या विमानानं टेक ऑफ घेतलं, त्यानंतर त्यांचं विमान हे कुठपर्यंत गेलं, बारामतीमध्ये त्यांचं विमान पोहोचलं. अगदी धावपट्टी बाजूलाच होती, मात्र त्या धावपट्टीवर पोहोचण्याआधीच काही क्षणात त्यांच्या विमानाचा अपघात होऊन स्फोट झाला. आपण उदय जाधव यांच्याकडून अधिकची माहिती घेऊयात. उदय, आपण हे मॅपच्या पद्धतीनं पाहतोय की कशा पद्धतीनं अजित पवार यांच्या विमानानं टेक ऑफ घेतलं, ते कुठपर्यंत पोहोचलं, काय सांगू शकाल? आपण हा फ्लाईट ट्रॅकिंगचा व्हिडिओ पाहतोय आणि फ्लाईट ट्रॅकिंगवरनं स्पष्टपणे दिसतंय की पुणे विमानतळावरनं त्या विमानाने टेक ऑफ घेतल्यानंतर काही मिनिटातच ते बारामती एअरपोर्टवरती पोहोचलं. मात्र बारामती एअरपोर्ट रनवेवरती आल्यानंतर रनवेवरती त्यांनी लँडिंग केलं नाही, तर बारामती एअरपोर्टच्या वरतीच त्यांनी एक राऊंड जो आहे तो मारलेला आपल्याला इथे पाहायला मिळतो. एक रिंगण मारलं आणि दुसरं रिंगण मारण्याआधीच ते फ्लाईट जी आहे ते क्रॅश झाल्याचं आपल्याला एकूण दिसतंय. एकूणच आपण जर अंदाज काढला तर बारामती हे एअरपोर्ट जो आहे ते अति व्यस्त नसलेलं विमानतळ आहे. त्यामुळे त्या ठिकाणी सरळ आलेलं एखादं विमान जे आहे ते डायरेक्ट लँड करू शकते. तिथे कुठेही एटीसीचा कुठलाही एअर ट्रॅफिक कंट्रोल जो आहे तो अतिशय क्लिअरन्स असतो, त्यामुळे तिथे कुठले ट्रॅफिक नसतं. त्यामुळे अशा प्रकारे जर का विमानाने राऊंड मारलं असेल तर तज्ज्ञांकडनं जी माहिती मिळते त्यानुसार विमानाच्या इंजिनमध्ये काहीतरी बिघाड झाला असावा म्हणून पाहिलं येत नाही. खबरदारीच्या उपाययोजना म्हणून हा राऊंड जो आहे तो मारल्याचं दिसून येतं. आणि मात्र दुसऱ्यांदा जेव्हा त्यांनी रनवेवरती लँडिंगचा प्रयत्न केला त्यावेळेला हे विमान जे आहे ते क्रॅश झाल्याचं एकूण तांत्रिक अडचण निर्माण झाल्यामुळे हे दिसून येत आहे. त्यामुळे तांत्रिक अडचण नेमकी काय झाली आहे ह्या विमानाचा जेव्हा ब्लॅक बॉक्स समोर येईल त्या ब्लॅक बॉक्समध्ये जे काय रेकॉर्डिंग असेल त्यामध्ये एकूण सर्व माहिती जी आहे ती समोर येणार आहे. पायलटचं लास्ट कॉल एटीसीला काय आहे याचा देखील एकूण माहिती जी आहे ती घेण्यात येते. मेडे हा कॉल जो आहे पायलटकडनं आल्याचा देखील कळतं आहे. मेडे म्हणजे तात्काळ इमर्जन्सी जी आहे ती निर्माण झाल्याचा त्यांचा कॉल असतो, तो कॉल निर्माण झालेला आहे. परंतु विमानामध्ये कशा प्रकारे बिघाड झालेला आहे, काय नेमकं कारण आहे, काय तांत्रिक बिघाड झाला हे अद्याप कळू शकले नाही. याची चौकशी जी आहे ती सुरू राहणार आहे. जेव्हा ब्लॅक बॉक्स हाती लागेल त्या ब्लॅक बॉक्स नंतरच सर्व रेकॉर्डिंग समोर येईल आणि निष्पन्न होईल की नेमकं क्रॅशचं कारण काय आहे ते. ज्या माध्यमातून आलेल्या या ट्रॅकचं पुन्हा एकदा प्रेक्षकांपर्यंत समजावून सांगूया. पुण्यामधनं हे विमान निघालं LJ-45, ज्यामध्ये अजित पवार आणि त्यांच्यासह 5 जण होते. हे विमान पुण्यावरनं बारामतीकडे निघालं. बारामतीला विमानतळापर्यंत धावपट्टीपर्यंत पोचलं, पण लगेचच खाली उतरलं नाही, तर त्याने एक पूर्ण राऊंड घेतला बारामतीच्या धावपट्टीच्या जवळ आणि पुन्हा लँड करताना ते विमान कोसळलेलं आहे. त्यामुळे या दरम्यानच्या काळामध्ये म्हणजे बारामतीत पोहोचल्यानंतर हे विमान बारामतीच्या धावपट्टीजवळ पोहोचल्यानंतर काय काय घडामोडी घडल्या हे आपण बघूया. परत एकदा उदय आम्हाला समजावून सांग की बारामतीमध्ये हे विमान पोहोचलं, तिथून त्यानं पुन्हा एक राऊंड घेतला धावपट्टीला, म्हणजे या दरम्यानच्या काळात वैमानिकाचा संवाद सुद्धा झालेला असेल, काय नेमकं घडलं असेल? आपण पाहतो की एअर ट्रॅफिक
कंट्रोलचे स्टँडर्ड नियम आहे त्यानुसार पुणे विमानतळावरून जेव्हा या विमानाने टेक ऑफ घेतलं आणि बारामतीला जेव्हा लँडिंग करणार त्यावेळेला ATC म्हणजे एअर ट्रॅफिक कंट्रोल टॉवरला या संदर्भात प्रत्येक मिनिट जे आहे ते अपडेट करायला लागतं की आम्ही आता लँडिंग करत आहोत. मात्र लँडिंग करत असताना काहीशी अडचण जी आहे तांत्रिक ती पायलटला निर्माण झाल्याचं प्राथमिक दृष्ट्या दिसून येतं आणि त्यामुळे पायलटने या बारामती एअरपोर्टवरती आल्यानंतर हवेतच एक राऊंड जो आहे तो मारलेला आहे आणि पुन्हा दुसरा राऊंड मारण्यासाठी त्यांनी पुन्हा एकदा लँडिंगचा जो आहे तो प्रयत्न केलेला दिसून येतो आणि लँडिंगचा प्रयत्न करत असताना तांत्रिक अडचण जी आहे पुन्हा उद्भवली आणि त्यामध्ये हे विमान जे आहे ते क्रॅश झालं असल्याचं विमान तज्ज्ञ जे आहेत एव्हिएशन जे इंजिनियर्स आहेत त्यांच्याकडनं सांगण्यात येत आहे. त्यामुळे आपण हा जो एअर ट्रॅफिकचा जो एकूण मॅप बघतो आहोत पुणे विमानतळावर विमानाने सुरक्षित टेक ऑफ केलं त्यानंतर बारामती एअरपोर्ट हा जो आहे अतिव्यस्त नसतो त्यामुळे एअर ट्रॅफिक सिग्नल जो होतो नेहमी क्लिअरन्स असतो तिथे त्यामुळे इझिली तिथे लँडिंग होऊ शकतं. मात्र इझिली लँडिंग जे आहे ते झालेलं दिसत नाही आहे त्यामुळे काहीसा तांत्रिक निर्माण झाला असेल लँडिंग करण्यासाठी म्हणून पुन्हा पायलटने एक राऊंड त्या विमानतळाच्या वरती मारला आणि पुन्हा लँडिंगचा प्रयत्न केला. मात्र दुसऱ्यांदा जेव्हा लँडिंगचा प्रयत्न केला त्यावेळेला तो प्रयत्न जो आहे तो अयशस्वी झाल्याचं आपल्याला एकूण दिसून येत आहे आणि हे अयशस्वी प्रयत्न जो दिसून येतोय त्यानुसार इंजिनमध्ये काही तांत्रिक अडचण जी आहे ती निर्माण झाली असावी अशी प्राथमिक माहिती मिळते. या विमानाचा ब्लॅक बॉक्स जेव्हा हाती येईल त्या ब्लॅक बॉक्समध्ये जो शेवटचं रेकॉर्डिंग झालं आहे त्या रेकॉर्डिंगनुसार ह्यामध्ये नेमका काय तांत्रिक निर्माण झालेला आहे तांत्रिक अडचण जी निर्माण झाली ते आपल्याला शकणार आहे. ATC ला जो शेवटचा कॉल झालेला आहे तो मेडे असा कॉल झालेला आहे त्यामुळे एक स्पष्ट झालेलं आहे की इमर्जन्सी कॉल जो आहे सुरक्षेच्या दृष्टिकोनातून तो कॉल पायलटने दिलेला आहे आणि त्यानंतर हा अपघात जो आहे तो घडलेला आहे. तांत्रिक अडचण काय आहे अद्याप स्पष्ट झाले नाही. मात्र एव्हिएशनचे जे इंजिनियर्स आहेत जे तज्ज्ञ आहेत एव्हिएशनच्या संदर्भातले त्यांचं असं म्हणणं आहे की इंजिनमध्ये तांत्रिक बिघाड जो आहे तो झाल्याचं दिसून येत आहे. पायलटने पहिल्यांदा प्रथमदर्शनी लँडिंग जे आहे ते केलेलं नाहीये याचा अर्थ स्पष्ट आहे. जेव्हा एअर ट्रॅफिक क्लिअरन्स असताना देखील जेव्हा लँडिंग होत नाही त्यावेळेला तांत्रिक अडचण जी आहे ती समोर आलेली आहे आणि त्यामुळे सुरक्षेच्या कारणास्तव पायलटने एक राऊंड सुरक्षित मारलेला आहे आणि पुन्हा लँडिंगचा प्रयत्न करत असताना काही विमान जे आहे ते कोसळल्याचं दिसून येत आहे. पण उदय, खरं तर या सगळ्याच नेत्यांकरता विमान प्रवास, हेलिकॉप्टर प्रवास हा अगदी नित्याचा झालेला आहे आणि जेव्हा अशा प्रकारचं VIP मुवमेंट असतं प्लेनमधनं किंवा हेलिकॉप्टरमधनं तेव्हा तर अधिक चौकसपणे विमानाची तपासणी केली जाते. तर या सगळ्या गोष्टींची पूर्तता झाली असेल का? अगदी बरोबर आहे सुवर्ण. आपण जेव्हा पाहतोय की जे VVIP आहे जे विमानावर मुख्यमंत्री असतील उपमुख्यमंत्री असतील यांचे सातत्याने दौरे सुरू असतात आणि दौरे सुरू असताना आपण पाहतोय की हेलिकॉप्टर असतील किंवा चार्टर्ड फ्लाईट असतील यांचं जे आहे सुरक्षेच्या कारणास्तव तांत्रिक जे तपासण्या काटेकोरपणे पाळल्या जातात स्टँडर्ड लेवलवरती म्हणजे जे इंटरनॅशनल स्टँडर्डचे जे नियम आहेत त्यानुसार या सगळ्यांची तपासणी जी आहे ती केली जाते. मात्र असं असताना देखील अशा प्रकारची तांत्रिक अडचण जेव्हा समोर येते त्यावेळेला निश्चितच अनेक गोष्टी ज्या आहेत त्या तपासल्या जातात की नेमकं काय कारण उद्भवलेलं आहे. कारण आपण पाहतोय की पुणे आणि बारामती शॉर्ट डिस्टन्स आहे काही खूप मोठं अंतर नाही आहे. असं असताना देखील अशा प्रकारे एक विमानाचं क्रॅशिंग होतं त्यावेळेला नेमकं काय तांत्रिक अडचण झालेली आहे याचा तपास जो आहे तो ब्लॅक बॉक्स सापडल्यानंतर होऊ शकतो. मात्र आपण पाहतोय जो ट्रॅक रेकॉर्ड समोर आलेला आहे विमानाचा जो एकूण ट्रॅकिंग मार्ग जो आहे तो समोर आलेला आहे. पुणे विमानतळावरनं सुरक्षितपणे टेक ऑफ केलं जातं. मात्र बारामतीला एअर ट्रॅफिक सिग्नल जो आहे तो क्लिअरच असताना देखील लँडिंग जे आहे ते फर्स्ट टाइम केलं जात नाही त्याला सेकंड टाइम त्याला प्रयत्न करावे लागतात त्यांना राऊंड मारावं लागतं. याचा अर्थ त्या पायलटला विमानामध्ये काहीतरी तांत्रिक अडचण निर्माण झाल्याचं कॉलिंग जे आहे ते त्याच्या रिपोर्ट आलेला आहे आणि त्यामुळे त्याने सुरक्षित लँडिंग करण्याचा प्रयत्न केला मात्र तो अयशस्वी झाल्याचं आपल्याला दिसून येत आहे. ओके उदय, धन्यवाद ही आपण माहिती दिली त्याबद्दल. प्राजक्ता, ही दोन दृश्य आपल्या प्रेक्षकांना आपण दाखवूया. घटनास्थळी जी घटना घडली सकाळी 8:30 ते 9च्या दरम्यान तेव्हाची दृश्य. लगेचच यंत्रणा कामाला लागल्या आणि सगळ्याच ही रुग्णालयाबाहेरची आपण दृश्य देखील दाखवूयात. सुवर्णा, कशा पद्धतीनं कार्यकर्त्यांनी पदाधिकाऱ्यांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केलेली आहे. आपले दादा गेले, आपलं नेतृत्व हरपलं गेलं आणि त्याचाच शोक व्यक्त करत किंवा अगदी प्रत्येकाच्या डोळ्यात पाणी आहे. मोठ्या प्रमाणात कार्यकर्त्यांनी गर्दी केलेली आहे. धनंजय मुंडे यांचा हा व्हिडिओ समोर येतोय. वडील गेल्यानंतर कधी माझ्यासारख्याला वडील नाही त्याची जाणीव नाही होती. आज सगळ्यांच्या भावना कमी अधिक प्रमाणात अशाच आहेत. प्राजक्ता, बोलता येत नाहीये नेत्यांना कारण सगळ्यांशी यांचे घनिष्ठ संबंध होते. म्हणजे जितके कठोर दादा दिसायचे त्यापेक्षा जास्त ते तितकेच प्रेमळ होते असं प्रत्येक जण खरं तर भावना व्यक्त करताना सांगतंय.
आणि ज्या क्षणाला सुप्रिया सुळे यांना ही बातमी कळली किंवा या अपघाताची माहिती मिळाली त्या क्षणी त्या नवी दिल्लीतून बारामतीकडे येण्यासाठी रवाना झाल्या. तिकडची ही दृश्य आपण पाहतोय. सध्या 2 दृश्य आपण पाहतोय. रुग्णालयाबाहेर मोठ्या प्रमाणात कार्यकर्त्यांनी गर्दी केलेली आहे, तर दुसरी दृश्य आहेत सुप्रिया सुळे ज्या क्षणी बारामतीकडे येण्यासाठी निघाल्या त्या क्षणाची ही दृश्य. खरं तर सुप्रिया सुळे यांनी व्हॉट्सॲपवर एक स्टेटस सुद्धा टाकलं, डिवास्टेटेड म्हणजेच उद्ध्वस्त. कारण निश्चितच राजकीय मतभेद कितीही असले तरी पवार कुटुंब म्हणून ते एक स्ट्रॉंग कुटुंब म्हणून नेहमीच सगळ्यांसमोर येत होते. महाराष्ट्र का बहुत बड़ा नुकसान है. नवी दिल्लीतून सुप्रिया सुळे यांना निघून एक अर्धा पाऊण तास झालेला आहे. अर्धा पाऊण तासापूर्वीची त्यांची दृश्य होती. त्या दिल्लीतून बारामतीकडे निघतील. या सगळ्यांकरताच ही बातमी धक्कादायक आहे. त्यांच्यापर्यंत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मृत्यूची बातमी पोचल्यानंतर त्या लगेचच निघाल्या. त्याच्या पाठोपाठ काही वेळाने शरद पवार सुद्धा निघालेले आहेत. आणि आता सध्या आपल्यासोबत धनंजय मुंडे जोडले गेलेले आहेत. धनंजयजी, अतिशय दुर्दैवी घटना, दादा आपल्यातून निघून गेलेत. आपल्या काय भावना? शून्य झालंय रे. आता गेला, दादा गेला. खरं तुमचा आवाज असा कापरा होणं आणि तुमचे अश्रू अनावर होणं अगदी साहजिक आहे. सगळ्यांसाठीच हा धक्का आहे. स्वप्नाचा विचार करू शकत एवढे दादा शिस्तीचे. मला जाऊ जातात. अवघड झालं, अवघड, भयंकर अवघड झालं. आमच्या जागेला शून्यातून उभं केलं. मलाची ताकद तुझ्या आमच्या पाठीमागे गेला. मुंडे साहेब, मोठीच पोकळी निर्माण झाली आहे. तुम्ही थोडं सांभाळा स्वतःला. आज खरं तर सगळ्यांनाच असे अश्रू अनावर झालेत. ही बातमी खूपच धक्कादायक आहे. वडील गेल्यानंतर बडीकीचा आधार दिला. काय सांगू. सॉरी. मुंडे साहेब, आपलं दुःख खरं तर कळतंय. जितके कठोर दादा दिसायचे तितकेच प्रेमळ व्यक्तिमत्व ते होते. आपल्या निश्चितच खूप साऱ्या आठवणी असतील त्यांच्यासोबत. धनंजय मुंडे यांच्या प्रतिक्रिया यांची आली आपल्याकडे, पण ते पूर्ण वेळ दूरध्वनीवरून रडत होते. त्यांना काही बोलता येत नव्हतं. माझा वडिलकीचा हात माझ्या डोक्यावरून आज गेलाय, मला काही बोलता येत नाही असं ते म्हणत होते. त्यांनी सॉरी म्हटलं फोन ठेवताना, कारण त्यांना काही बोलता येत नव्हतं. सकाळी टी व्ही बघत होतो तेव्हाच ही बातमी टी व्हीवरती झळकली. पहिल्यांदा असं वाटलं होतं की हा किरकोळ काहीतरी अपघात झाला आहे आणि अजित पवार त्याच्यातून सही सलामत बाहेर पडतील. परंतु नंतर जे विमान कोसळल्याचे चित्र दाखवले गेले तेव्हा लक्षात आलं की हा फार मोठा अपघात होता. त्याच्यात त्यांचा दुर्दैवी मृत्यू झालेला आहे. आमचा तर कुटुंब प्रमुखच. त्यानंतर एक पुढच्या 2-3 दिवसात त्या ठिकाणी निश्चितपणानं काहीतरी या ठिकाणी लक्षात येईल. हे अत्यंत
दुर्दैवी घटना है। अजीत पवार का ये एक्सीडेंट में निधन होना ये बहुत ही दुखद और दुर्भाग्यपूर्ण है। पिछले 40 साल से महाराष्ट्र के राजनीति में मेरे बहुत घनिष्ठ मित्र रहे, उनके मेरे पारिवारिक संबंध रहे। बहुत